पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे। भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं मला ईडीला प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितलेलं होतं। जर मी त्यांचं ऐकलं असतं तर तेव्हा सरकार कोसळलं असतं, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय। गृहमंत्री असताना देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या अपहाराचा आरोप झालेला होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमलेली होती। 13 महिन्यानंतर त्याचा अहवाल सरकारला देण्यात आलेला होता। न्यायमूर्ती चांदीवालचा अहवाल आत्ताच्या सरकारने दाबून ठेवल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय। भाजपचे अतिशय मोठे नेते विदर्भातीलच त्यांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर होते की तुम्ही जे काही 4-5 मुद्दे दिले त्याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। ते जर तुम्ही ॲफिडेविट करून दिलं ना तुमच्या मागे ईडी लागेल ना सीबीआय लागेल काही लागेल। आणि मी जर 3 वर्षापूर्वी ते ॲफिडेविट करून दिलं असतं जेव्हा मी गृहमंत्री असताना माझ्यावर आरोप लागले असताना मी जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर 3 वर्षापूर्वी सरकार पडलं असतं। मी सांगितलं की मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही, आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल पण असे कोणावरही खोटे आरोप करणार नाही।